ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं रंगलेली आहे. चांगलेच अनुभव प्रेक्षकांना मिळालेले आहेत. चांगलं क्रिकेट खेळाडूने खेळलेलं आहे. विचारी यांची हॅट्रिक या अगोदर आपण पहिल्याच सामन्यामध्ये पाहिलेली आहे. तर गोलंदाज फलंदाज सर्वजण आपला सर्वोत्तम खेळ देण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया या महत्त्वाच्या सामन्यामध्ये सर्वोत्तम खेळ नेमका कुणाचा राहतोय. दोन फलंदाज अमित सावंत आणि सुनीत निकम. बॉलिंग ट्रॅकवर आदर्श शेट्टी. पंचांच्या डावीकडून आदर्श स्टार्ट घेत आहेत. 30 या सेकंडच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला. फ्लाय स्लिप, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर. 30 या सेकंडच्या बाहेर लॉंग ऑन आहे आणि डीप मिड विकेट. पहिला बॉल उलट दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटचे. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. आता विचारपूर्वक पाऊल टाकावं लागणार आहे दोन्ही संघातील खेळाडूंना. कारण लीगमध्ये असताना सुरुवात जेव्हा अडखळत होते अशा वेळेला पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला शिकायचं की मागच्या सामन्यात नेमकं आमचं काय चुकलंय आणि ती चूक पुन्हा एकदा परत घडू नये त्यासाठी ते प्रयत्न तुम्हाला द्यायचे आहेत. पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट केलेली आहे आणि स्कोअर सुरू झाला आहे. कुणकाई शितलाई विटावा संघाचा, जगदंबा SP वॉरियर संघाकडून आदर्श शेट्टी. पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत सुनीत. खरं तर सुनीतला आज त्यांच्या सामर्थ्याचा विचार करून खेळ खेळावा लागेल. बाहुबली बॅटर आहेत सुनीत निकम स्ट्रायकर सेंडला आणि ती खेळी आज संध्याकाळी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. प्रतिभा आहे मग ती लपवून का ठेवायची. सिक्सर. थँक्यू. आमचे सर्व कार्यकर्ते असतील आपण सुद्धा पोचायचं. जी किल्ल्याची प्रतिकृती आहे तिकडे कोणीच थांबायचं नाही, कोणीच नाही. फक्त आमचे स्वयंसेवक थांबतील. बाकी सर्वांनी बाजूला व्हा. सर्वांनी. पुढचा बॉल. ओ बॉल जर आमची कडा छेड तर आम्ही करू परत फेड. फलंदाज होत आहेत बाद. सुनीतचा खेळ संपला. थँक्यू. सुनीतचा मुद्दा योग्य आहे पण स्ट्रोक ऑफर करण्याऐवजी आपण थांबवलं असतं तर आपण पंचांनी ती दखल घेतली असती. पण असो आता तर ते वेळ निघून गेलेली आहे. कारण एकदा का बॉल डिलिव्हर झाला तर मग तो गृहीत धरला जातो. क्रिकेटचा तो बेसिक रूल आहे. तर बॉल डिलिव्हर झाले त्या षटकात आतापर्यंत एकंदरीत 3 आणि 3 चेंडूच्या संख्या आहे 7. एक फलंदाज बाद. 7 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. खूप मोठी शोकांतिका असेल सुनीतसाठी. कारण त्याला लांबपर्यंत खेळायचं होतं. डाव पूर्ण संपवून परत यायचं होतं. पण क्रिकेटचा खेळ आहे. तुमच्या मनासारखं घडेल असं कठीण आहे. प्रत्येक जण चांगला खेळायचाच विचार करतोय. जवळपास 60हून जास्त संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात. म्हणजेच ऑक्शन बेस जरी स्पर्धा असली ठाणे वॉर्ड कमिटीच्या 60हून जास्त संघांना आपण प्रवेश दिलेला आहे आणि त्या संघातील खेळाडू ऑक्शनमध्ये आले आणि ऑक्शनमध्ये 16 वेगवेगळ्या संघांमध्ये ते खेळाडू निवडले गेले. आणि म्हणूनच आता ही एकजूट ठाणे वॉर्ड कमिटीची तुम्हाला आजच्या दिवसात पाहायला मिळते. खरं तर 4 ते 5 वर्षांपासून ठाणे वॉर्ड कमिटी ठाणे क्रिकेटचा विकास कसा होईल त्यासाठी प्रयत्नशील राहिलेले आहे आणि त्यांच्या मेहनतीला यश मिळते. आणि आज ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात झाली. संध्याकाळी सत्रामध्ये आदरणीय अजिंक्य नाईक साहेब जे MCAचे अध्यक्ष आहेत त्यांची उपस्थिती ट्रॉफी अनविलिंग करण्याच्या वेळी प्राप्त झाली. त्यानंतर आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब जे MCAचे उपाध्यक्ष ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले होते. त्यानंतर मिस्टर रेपाळे साहेब ते देखील MCAचे एपेक्स कमिटी मेंबर आहेत ते देखील उपस्थित राहिले होते. तसेच आदरणीय अभिजित दरेकर साहेब जे ITCSFचे मुंबई ठाणे कोकणचे म्हणजेच महाराष्ट्र झोन 1चे अध्यक्ष आहेत. या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत आपण उद्घाटन सोहळा आणि ट्रॉफी अनविलिंग पहिली. रिच मध्ये होता बॉल. आउट ऑफ रिच, नॉट ऍक्सेसिबल. मिड विकेट क्लिअर. अफलातून सिक्सर. आता
कुंकाई शितलाई विटावचे फलंदाज 4 झालेले आहेत. पहिला सामना जेव्हा ते पराभूत झाले रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. फुल लेंथ बॉल होता, बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला. ताकद तर ऑलरेडी झोकली होती. या स्ट्रोकमध्ये फलंदाज सुहास पवार आयकॉन आपला खेळ सादर करण्यासाठी सज्ज झालेला आहे. काय स्ट्रोक खेळलाय, म्हणजेच पहिल्या षटकापासूनच आक्रमक वृत्ती फलंदाजांची मैदानात पाहायला मिळते. या अगोदर सुनीत निकमचा षटकार आणि त्यानंतर आता सुहास पवारचा षटकार. स्कोर कुंकाई शितलाई विटावा संघाचा 13 धावा, 4 चेंडूचा खेळ संपलाय. आपण या पूर्ण षटकाला अॅनलाइज केलं. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर सुनीतची विकेट आणि चौथ्या बॉलवर सुहास पवारचा षटकार. धावसंख्या 13. पुढचा बॉल. पवारची पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळते. पंच करताना बॉलला पाठवलंय. कव्हर्स बॉडी पार, चौकार. आपला अनुभवाचा नजराणा सादर करणारा चौकार सुहासच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. आमचे स्कोरर त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. अस्मिताताई आता जॉईन झालेले आहेत. या अगोदर सारिकाताई होत्या आमचे डिजिटल स्कोरर. क्विक ब्रोसाठी शोएब शेख, ज्यांचं काम खूप चांगलं राहिलं. आणि tenniscricket.in साठी स्कोरिंग खूप चांगल्या पद्धतीने केली जाते. ते म्हणजेच हर्षच्या वतीनं 3 स्कोरर्स म्हणजे चुका होणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. सर्वजण अनुभवी स्कोरर आहेत आणि प्रत्येकाच्या अपडेट्स अगदी तंतोतंत जुळत आहेत. ही एक महत्वाची बाब आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 21 धावा, 1 फलंदाज बाद. फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय सुहास पवार. जेव्हा सुनीत बाद झाले होते वाटलं होतं की सुहास थोडं थांबून खेळतील, पण थांबणं हे त्यांच्या वृत्तीत नाहीये. ते पहिल्या षटकात ज्या कामासाठी आलेत ते काम त्यांनी पूर्ण केलं आणि चौकार षटकाराच्या मदतीनं पहिल्या षटकाला कुंकाई शितलाई विटावा संघाने आपल्या नावावर केलं. 21 झाल्यात, 1 फलंदाज बाद. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत ऋतिक पाटील. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात ऋतिक. स्ट्रायकर सेटला फलंदाज आहेत अमित सावंत. बॅटची थिक एज, थोड्या वेळासाठी संधी तर निर्माण झाली होती, पण विकेट किपर पासून थोडा बॉल दूर लँड झालाय. सुरुवात या षटकाची डॉटने होते. अरुण पारचे जे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळते. सर्वांचा नामोल्लेख व्हायला पाहिजे. अमर सकवाळ आमचे जे कॉमेंटेटर आहेत सर्व माहिती आम्हाला देतीलच. एक्स्ट्रा मेंबर आमच्या सोबत आहेतच. कधी कधी एक्स्ट्रा मेंबरला काही गोष्टी कळत नाही, पण अमर आम्हाला ती माहिती देतात. कारण लीग फॉर्मॅटमध्ये जेव्हा संघ निवडला जातो कधी कधी खेळाडूंची नावं माहीत नसतात, पण तरी देखील चांगले अपडेट्स आम्ही देत आहोत. जितका चांगला अपडेट्स देता येईल तितके चांगले अपडेट्स आम्ही देतो, जेणेकरून प्रेक्षक सुद्धा tenniscricket.in वर जोडत आहेत. 22 लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स tenniscricket.in चे आणि अग्रगण्य वाहिनी टेनिस बॉल क्रिकेटची म्हणून ओळखली जाते tenniscricket.in. या वाहिनीवर थेट प्रक्षेपण. ऑन साईडला खेळायचा होता प्रयत्न, व्यवस्थित बॉडी बॅलन्स नाही होत आहे. हँड ॲक कॉर्डिनेशन जुळवून खेळायचा प्रयत्न, पण चेंडूची गती तितकीशी ओळखता नाही आली फलंदाज सुहास पवारला आणि म्हणूनच गतीच्या जाळ्यामध्ये फलंदाजाला अडकवण्याचं काम गोलंदाज करतात, जे खूप महत्त्वाचं असतं. फलंदाज आहेत ते तर मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न करतील, त्यातल्या त्यात पॉवर प्ले चालू आहे. पण जेव्हा गोलंदाज हा हुशार असतो, गोलंदाजाला परिवर्तन करणं जमतं, अशा वेळेला आक्रमक फलंदाजाला सुद्धा रोखलं जाऊ शकतं आणि तेच काम गोलंदाज करताना पाहायला मिळालेले आहेत. आज 12 सामन्यांचं वेळापत्रक आहे. 6 षटकांचे सामने, एकूण 24 डाव. जबरदस्त मजा येईल. 144 ओव्हरचं आजचं शेड्यूल आहे आणि खूप चांगली कामगिरी खरं तर आपण संध्याकाळपासून पाहतोय. आमचे सर्व सदस्य ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचे, त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. खूप चांगलं काम प्रत्येकाचं राहिलेलं आहे. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगसाठी आपली स्पर्धा आहे आणि आपली स्पर्धा असताना आपण सक्रिय राहिलं पाहिजे, तीच भूमिका एकूण एक सदस्यांची. बघा कटर्स
चांगले आहेत. डावखुऱ्या फलंदाजासाठी लेग कटर चेंडू हाताळलेला आहे ऋतिक पाटील यांनी. ऋतिक आणि सुहासचा आमना सामना कित्येक वेळा झालेला आहे, पण ऋतिकने कमी गतीमध्ये सुहासला अडकवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचमुळे आतापर्यंत ऋतिकचा दबदबा या षटकावर पाहायला मिळतोय. ऋतिकने फक्त या षटकात एक धाव खर्च केले. 3 डॉट आहे. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 22. कुणकाई शितलाई विटावा. पुन्हा एकदा ऋतिक राऊंड विकेट स्ट्रायकर साईडला. सुहास चुकला. ऋतिक चुकला आणि बॉल आता स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जाईल. आउटफील्ड फास्ट आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. पहिले 4 बॉल योग्य त्या लाईन लेंथवर आणि त्यानंतर ही चूक. बोनस 5 धावांचा. तर संधी मिळाली आहे फलंदाजाला. स्कोर 27 झालाय. 27. लॉस ऑफ 1 विकेट. आता पुढचा बॉल फ्री हिट आहे. पाहूया त्या बॉलवर सुहासच्या वतीनं काय मिळते. पण सुहासला अजूनही मिळेल. अजूनही त्याला संधी आहे. फ्री हिट कॅरी फॉरवर्ड राहणार आहे. एक्स्ट्रा रन मिळते व्हाईट बॉलची. एक धाव मिळते. 28. पहिलं षटक तब्बल 21 धावांचं होतं, पण त्यानंतर वाटलं होतं की ऋतिकने जबाबदारीची गोलंदाजी हाताळलेली आहे. पहिल्या 4 बॉलवर त्यांनी एक धाव खर्च केली, पण त्यानंतर बॉल ग्रिपिंग चुकली ऋतिकची आणि फ्री हिटच्या बॉलवर फ्री झालाय. आम्हाला नाही पटत तडजोड. आम्ही फक्त आणि फक्त करतो तोडफोड. मिड विकेट क्लिअर. सिक्सर. 6 धावा वाढतायत आणि फ्री हिटवर सुहास पवारचा पॉवरफुल स्ट्रोक मिड विकेटला क्लिअर करताना स्कोर झालेला आहे. 34 धावा. 34. एक फलंदाज बाद. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल पाहूया. ऋतिकचं पुनरागमन या शेवटच्या बॉलवर पाहायला मिळेल का? जशी सुरुवात त्याने दिली तसा शेवट ते देतील का? पुन्हा एकदा परिवर्तनाच्या माध्यमातून ते पुनरागमन ऋतिकचं पाहायला मिळालेलं आहे. हेच कुठेतरी तो विसरला होता जे पहिल्या 4 बॉलवर त्यांनी वापरलं होतं आणि त्यानंतर चेंडूला वेग देण्याचा प्रयत्न, त्यानंतर टप्पा चुकला, सिक्सर आला आणि शेवटच्या बॉलवर पुन्हा एकदा गती परिवर्तन, टप्पा खेचला, तो फायदा झाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना कुणकाई शितलाई विटावा संघाची धावसंख्या 35. एक फलंदाज बाद. 35. लॉस ऑफ 1. 6 षटकांचं क्रिकेट. तुम्हाला पर्याय वापरण्याची मुबलक संधी असते. कॅप्टन म्हणून तुम्हाला वेगवेगळे पर्याय वेगवेगळ्या क्रमांकावर वापरता येतात. पहिलं षटक थोडंसं महागडं गेल्यानंतर ऋतिकला वापरलं गेलं कॅप्टनने आणि ऋतिकने मागच्या षटकाला बऱ्यापैकी सांभाळलेलं आहे. आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. अरुण पारचे जे आता या अगोदर विकेट किपर होते. बाकी सर्वांची जागा बदलली पण अरुणची जागा बदलली नाही. जे या अगोदर विकेट किपर होते ते आता बॉलर म्हणून तुम्हाला बॉलिंग करताना पाहायला मिळतील. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. वेळ तुमची रेकॉर्ड झालेली आहे. 27 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे. टायमर थांबणार नाही. सर्व वेळ मोजून तुम्हाला 27 मिनिटं दिलेली आहेत. 12 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 षटकांसाठी तुम्ही 12 मिनिटं घेतलेत. अरुण पारचे ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलंय. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहेत. वाईड ऑफ लॉंग ऑफचे बॉलवर पोहोचतील. पहिली धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेला कारण दूरवरच्या क्षेत्रात बॉल गेल्यानंतर ती संधी फलंदाजांना मिळते आणि त्याच क्षेत्राचं मोजमाप पकडून त्या 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा वाढते. धावसंख्या पोचते 37 वर. 37 पैकी 27 धावा सुहास पवारच्या. अँगलचा यूज पारचेला करायचा आहे पण बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर पिच झाला. पिचला अॅनलाइज करून गोलंदाजी करणं हे काम गोलंदाजाचं असतं, पण कधी कधी फलंदाजाला दूर ठेवण्यासाठी हे प्रयत्न केले जातात पण त्या प्रयत्नात तो गोलंदाज अडकला. पण यावेळेस बॉल आवाक्यात आहे कदाचित. पंच पाहूया. तटस्थ राहत आहेत. यावेळेस स्ट्रोक ऑफर करायला हवा होता कारण आता अंदाज फलंदाजाचा चुकलेला आहे. म्हणूनच तुमची बॅट स्विंग किती आहे, तुमचा रिच किती आहे, तुमचा आवाका किती आहे ते समजून तुम्हाला स्ट्रोक ऑफर करायचा असतो. यावेळेस तो स्ट्रोक ऑफर नाही केला. डॉट आलाय. परफेक्ट यॉर्कर. पारचेचा अनुभव पाहायला मिळालाय. पारचे काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याला माहिती आहे की प्रतिस्पर्धी फलंदाजाला कशा पद्धतीने रोखायचंय आणि त्याच्याकडे कुठली योजना आहे. त्या योजनेवर काम करत असताना आतापर्यंत अरुण पारचे
यांनी आपल्या अनुभवाचं योग्य सादरीकरण दिलेलं आहे या तिसऱ्या षटकामध्ये. अशाच वेळा तर प्रेशर हँडल करणारा गोलंदाज पाहिजे आणि तोच प्रेशर हँडल करताना आतापर्यंत चांगली कामगिरी होती, पण त्यानंतर पंच करताना बॉलला पाठवलंय कव्हर्स बाउंड्रीच्या पलीकडे अमित सावंतने चौकार. अमित सावंत फक्त थँक्यू डीजे. स्कोर 43 झालाय 43. पुढचा बॉल अरुण स्विच केलंय, पण कुठल्या लेनच्या बॉलला तसा स्ट्रोक खेळायचा त्याचा देखील भान असायला हवा. आणि तुम्ही जर गोलंदाज दाखवला तुमचा स्टान्स तर गोलंदाज सुद्धा त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करतो आणि तेच अरुणने केलं. अरुणला कळलं होतं की फलंदाज स्विच करतो आणि त्यांनी लगेचच बॉल लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच फक्त 44 वर शेवटचा बॉल तिसरा षटकातला. ओ द विकेट. क्रॉस बॅटेड खेळलेत अलॉंग द ग्राउंड. बॉल पोहोचतोय डी स्क्वेअरला आणि चालत चालत एक धाव पूर्ण करून सुहासने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करताना कुंकाई शितलाई विटावा संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 45. एक फलंदाज बाद. 45 लॉस ऑफ 1. चला आतापर्यंत आपला वेळ देखील किती घेतला ते देखील आपण माहिती देऊयात. आपण एकत्र येऊ नका, सातत्याने एकत्र येण्याची गरज नाहीये. वेळ जितका वाचवला जाईल तितका फायदा तुमचा. अरुण परचेचं षटक इकॉनॉमिकल राहिलेलं आहे. खूप चांगली गोलंदाजी अरुणची. या अगोदर त्यांनी आपल्या अनुभवाचा खेळ सादर केला. 15 मिनिटांचा कालावधी आपण घेतलेला आहात, लक्षात घ्या. टीम जगदंबा SP वॉरियर्स, चला आपण 15हून जास्त मिनिटांचा वेळ आतापर्यंत 3 षटकांसाठी घेतलेला आहात. तर ही स्पर्धा आपण पाहतोय ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग. ज्या स्पर्धेत यावर्षी एक नवीन तरतूद करण्यात आली. ऑल इंडिया आयकॉन प्रत्येक संघात एक दिला गेलेला आहे. ठाणे वॉर्डचा एक आयकॉन प्रत्येक संघात दिला गेलेला आहे, जेणेकरून जे खेळाडू खेळत आहेत त्यांना तो अनुभव मिळाला पाहिजे अशीच आयोजकांची इच्छा. आणि मला असं वाटतं की संध्याकाळपासून एक चांगलं क्रिकेट जितकं आयकॉनचं आहे तितकंच चांगलं क्रिकेट ठाणे वॉर्ड कमिटीच्या खेळाडूंचं पाहायला मिळालंय. कारण या स्पर्धेची टॅगलाईन हीच आहे, हर गेंद पे वार है, हे ठाणे का त्योहार है. स्पर्धा आहे ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग. तर आता चौथ्या षटकासाठी ऋतिक पाटीललाच बोलवण्यात आलेलं आहे. ज्या ऋतिकने मागच्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती गोलंदाजी करण्याचा विश्वास ठेवलेला आहे कॅप्टनने. स्कोर चांगला आहे, नो डाऊट अबाउट इट. कुंकाई शितलाई विटावा 45 झालेत. 15चा रन रेट त्यांनी मेंटेन ठेवलेला आहे. याच गतीने खेळ झाला तर 90. आणि जर सुहास पवार शेवटपर्यंत थांबला तर 100 धावा सुद्धा पूर्ण केल्या जाऊ शकतात. कुंकाई शितलाई विटावा आतापर्यंत एकही संघ 3 आकडी धावफलकापर्यंत नाही पोहोचला आणि येत्या 2-3 दिवसांमध्ये एक तरी संघ पोहोचेल असा ठाम विश्वास आहे. जसं क्रिकेट आपण सातत्यानं ठाणे वॉर्ड कमिटीच्या संघांचं पाहिलेलं आहे. प्रत्येक संघामध्ये क्वालिटी बॅटर्स आहेत, प्रत्येक फलंदाजाकडे ती ॲबिलिटी आहे आणि म्हणूनच आतापर्यंत ती ॲबिलिटी गोलंदाजांची आपण पाहिलेली आहे. कारण आज हॅट्रिक सुद्धा पहिल्याच सामन्यात आपण पाहिली. पुन्हा एकदा स्लो लेग कटर. बॉल नेमका ब्रश कुठे झालाय किंवा संपर्क झालाय का, वेगवेगळ्या शक्यता होत्या त्या ठिकाणी पंचतटस्थ भूमिकेत पाहायला मिळाले. ऋतिकने आता आपल्या अनुभवाचा वापर करून प्रतिस्पर्धी फलंदाजाची जी उणीव आहे त्याचा तपास करून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणूनच आपण जर ऋतिकची टाइमलाईन पाहिली, फक्त त्याचा एक चेंडू चुकला होता आणि फ्री हिटवर षटका आला होता. बाकी त्यांनी गोलंदाजी वरच्या दर्जाची हाताळलेली आहे त्यांच्या स्पेलमध्ये. स्कोर 45. पुढचा बॉल स्टेप आउट झाले. एक्स्ट्रा कव्हरला खेळले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, पण ते बनतील दर्शक. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 6 षटकार. सहा धावा मिळतात आणि अशा पद्धतीने 50 ओलांडलेली आहे कुंकाई शितलाई विटावा. 51 लॉस ऑफ 1. ज्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे सुहास पवारचा 35. ऋतिकचं भव्य स्वागत षटकारानं केलेलं आहे.
क्रॉस बॅटर खेळले, एलिव्हेशन कमी आहे पण गॅप मोठा आहे, तो गॅप शोधण्याचं काम सुहास पवारने केलं. वॉल स्ट्रोक आणि संघाला मिळतोय 4 धावांचा जॅकपॉट चौकार. ज्या ठिकाणी बॅट्सविंग त्या ठिकाणी धावा, हेच तत्व राहिलेलं आहे सुहास. परफेक्ट बॅट्सविंग पण उंची तितकी नव्हती, पण गॅप मोठा होता. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला भेदत हा बॉल त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवला आणि स्कोर सुरू ठेवण्याचं त्याचं काम योग्य राहिलेलं आहे. स्ट्राईक रेट मेंटेन केलेला आहे. 4 चौकार 3 षटकार, 260चा स्ट्राईक रेट. सुहास पवार खेळतोय 15 चेंडू 39 वर. अर्धशतकाचा वेध लागलेला आहे सुहास पवारला. आतापर्यंत एकही अर्धशतक प्रेक्षकांना पाहायला मिळालं नाहीये. अपेक्षा प्रेक्षकांची सुहास पवारकडून वाढले. पाहूया ती खबरदारी, ती जबाबदारी सुहास पवारची ॲज अ आयकॉन म्हणून त्याची कामगिरी या महत्त्वाच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? कारण पहिल्या सामन्यामध्ये जे दुःख त्यांना झालंय, सामना ते जिंकू शकले नव्हते, पण आता सामना जिंकण्यासाठी मला काहीतरी करायचं आणि माझी जबाबदारी आहे. सुनीत बाद झाल्यानंतर सुहासने आपल्या संघाची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारलेली आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर ऋतिक पाटील, स्ट्रायकर साइडला सुहास, राऊंड विकेट ऋतिक. क्रॉस बॅटर खेळलेत, बैठक स्ट्रोक खूप चांगला ऍडजस्ट करता पण क्षेत्ररक्षकात मिड विकेटचे आणि चूक झाली. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. पाहूया थ्रो थोडासा उशिरा येतोय, त्याचमुळे 2 धावा पूर्ण करण्याची संधी सुद्धा फलंदाजाला मिळते. काहीच मनासारखं घडत नाहीये जर आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमचा विचार केला. जगदंबा SP वॉरियर्स, योगेश गंभे थोडेसे विचारात आहेत की नेमकं गणित कुठे चुकतंय, कारण त्यांच्याकडे देखील तो संच चांगला आहे. अनुभवी आणि प्रतिभावंत खेळाडूंचा भरणा टीम जगदंबा SP वॉरियर्स कडे आहे, पण गणित नेमकं कुठे चुकतंय हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. स्कोर 57 आणि आता पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. जोपर्यंत तोडणार नाही तोपर्यंत सोडणार नाही. काऊ कॉर्नर क्लिअर, सिक्सर. गुडलेनला बॉल पिच केल्यानंतर पायांची स्ट्राईड मोठी करून बॉलला खेळलेला आहे मिड विकेटला. हा त्यांचा पेटन स्ट्रोक आहे आणि त्यावर त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. स्कोर झालेला आहे कोणकाही शुतलाई विटावाचा 63 आणि सुहास पवारच्या धावा आहेत नाबाद 47. 47 विदाउट लॉस. 17 बॉल्स त्यांनी घेतलेत, 4 चेंडू 4 षटकार. 5 चेंडूंचा खेळ 4थ्या षटकातला संपलेला आहे. स्कोर 63. चला, सहयोग चॅलेंजर्स आणि पूर्वेश सरनाईक 11 दोन्ही कॅप्टन्स टीम लिस्ट अपडेट करून घ्या. चला, सहयोग चॅलेंजर्स आणि पूर्वेश सरनाईक 11 दोन्ही कॅप्टन्स टीम लिस्ट अपडेट करा. टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये रेडी राहा. 63 लॉस ऑफ 1. TWPL आज सुरुवात झाली या क्रिकेटच्या महापर्वाची. ठाण्यातल्या क्रिकेटला जगभर पोहोचवण्याची, ठाण्यातल्या क्रिकेटचं वैभव जगाला दाखवण्याची. चेक चेक. आज आमच्या आमंत्रणाला मांडून व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय असं नेतृत्व जे तरुणांचं नेतृत्व आणि ठाणेकरांचं नेतृत्व म्हणून ओळखलं जातं, ते सन्माननीय माननीय मनोजी प्रधान साहेब यांची उपस्थिती आज आम्हाला लावलेली आहे. आज या ठाण्याच्या क्रिकेटला वेगळा आयाम द्यायचं काम जर करायचं असेल ना, तर त्याचं सुकाणू हे व्यवस्थित हातामध्ये हवं. अविर पवार साहेब, मी आऊ नितेश पाटोळे यांना विनंती केली आपण कृपया व्यासपीठावर यावं. स्कोर झालेला आहे 63. शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्रायकर साइडला सुहास पवार, 4थ्या षटकातला हा शेवटचा बॉल. काय इतिहास लिहिला जाईल का? विशालजी जाधव साहेब, आपणही व्यासपीठावर येण्याची कृपया. क्षेत्ररक्षक थ्रो वेगानं स्ट्रायकर साइडला सुहासने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 4 षटकाचा खेळ संपला. कुणकाही शितला विटावा. स्कोर झालेला आहे 64. बॅक टू बंटी देसाई सर. थँक्यू अनिश. मान्यवरांचं स्वागत करणं हा आपला महाराष्ट्र धर्म मंडळी आणि महाराष्ट्र धर्म हा आपणही पाळतो. विशाल जाधव साहेब, आपणही असण्यास्त व्हावं. आज या ठाण्याच्या क्रिकेटला एका वेगळ्या आसमंताच्या उंचीवर न्यायचं असेल तर जे आपल्याला जे हिरे खेळताना दिसतात त्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम ही स्पर्धा
नक्की कळते, कारण जोहरी जे असतात जे हिऱ्यांची किंमत ओळखतात आणि अशाच व्यक्तिमत्व किंवा मान्यवरांच्या हातात हे आज नेतृत्व पाहतो आपण. तर 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 64. 16चा रन रेट आहेत आणि आता 5व्या षटकासाठी पुन्हा एकदा पारचे येत आहेत, अरुण पारचे. आणि अरुण पारचेलाच यायचं आहे, कारण आता तो मुवमेंट आहे सुहास पवारचा जो त्याला जगायचा आहे. पण पाहूया अरुण पारचे त्या संधीचा फायदा उचलून गोलंदाजी प्रभावी टाकतोय का. मजा येईल या षटकामध्ये. स्कोर तर 64 आहे आणि 47 वर पोहोचले आहेत सुहास पवार. पुढचा बॉल अरुण पारचेचा ओव्हर द विकेट सुहास पवारसाठी. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक पोहोचतात लॉंग ऑफचे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. सेकंडचा कॉल दिला जाईल का. दिला जाईल. हे जग त्याचीच दखल घेते ज्याच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. TWPL मधलं पहिलं अर्धशतक सुहास पवार. अर्धशतक झाले आणि बॅट उंचावली. इथे सन्मानही फार मोठा आहे. सन्माननीय माननीय मनोजी पवार साहेब यांचं, प्रधान साहेब यांचं स्वागत. इथे नितेश पाटोळे कमिटीचे ज्यांनी स्वप्न पाहिलं जे साकार होते, माननीय विशालजी जाधव साहेब, त्यांच्या समवेत सन्माननीय अभिजित पवार डाबी साहेब यांच्या उपस्थितीत हा सन्मान सत्कार केला जातोय. धन्यवाद. ओव्हर टू कॉमबॉक्स. आणि अर्धशतक झालं रे झालं आणि आता आणखीन जास्त वेगाने खेळण्याची तयारी आहे. फलंदाज सुहास पवारची एकटाच खेळतोय, वाघासारखा लढतोय. बॉल सीमारेषा पार. सिक्सर. स्कोर झालाय 72. काय खेळ चाललाय. धमाकेदार परफॉर्मन्स सुहास पवारचा. 20 चेंडू मध्ये 56 धावा. असाच तो काय आयकॉन म्हणून ओळखला जात नाही. पूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त आयकॉन स्पर्धा खेळण्याचा मान सुहास पवारच्या नावावर आहे. हॅलो. अर्धशतकासाठी सन्माननीय मनोज प्रधान साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर झालंय. अभिनंदन. D99 चे मिस्टर गणेश दाभेकर यांच्याकडून लेजेंडरी एडिशन बॅट ही सुहास पवारला देण्यात येईल अर्धशतकासाठी. चला पूर्ण टीम साठी म्हणजे जे जे खेळतील, जे जे अर्धशतक पूर्ण करतील त्यांच्यासाठी ते बक्षीस आहे. स्कोर 73. पुढचा बॉल क्रॉस बेटेड. संपर्क तितका चांगला नाहीये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली कारण सुहासला हवी स्ट्राईक. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. थ्रो होईल स्ट्रायकर सेंडला. तोपर्यंत आता सुहास बाद की अमित सावंत बाद, त्याची आपण माहिती घेऊया. सुहास की अमित. बाद होणार फलंदाज आहे अमित सावंत. होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. धक्का क्रमांक 2. कुनकाई शितलाई विटावा 74. लॉस ऑफ 2. नवीन फलंदाज मैदानात जात आहेत. गणेश डावेकर ज्यांनी ते D99चं बक्षीस लावलं होतं. लेजेंडरी एडिशन बॅट तर मिळेल सुहास पवारला. पण पाहूया आता गणेश डाबेकर मैदानाच्या आतमध्ये नेमकं स्वतःसाठी काय करतायत, स्वतःच्या संघासाठी काय करतायत. स्कोर तर चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय कुनकाई शितलाई विटावा संघाचा. पण अरुण पारचे यांचं देखील आव्हान खूप महत्वाचं असेल. निखिल भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी गणेश डाबेकर यांना 1,000 रुपये. चला स्कोर 74. लॉस ऑफ 2. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मी चर्चा केली होती की 3 आकडी धावफलक अजूनही आपण पाहिला नाहीये. त्याच दिशेनं आगे कूच. पण अरुण पारचे यांचा अनुभव आडवा येतोय. चांगलाच लेग ब्रेक ज्यावेळेस अरुण पारचे. पण फिल्डिंग पोझिशन जर आपण पाहिली लॉंग स्टॉप आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान 3 क्षेत्ररक्षक त्यांना आढळले आणि म्हणूनच तो नो बॉलचा इशारा. येस येस लॉंग स्टॉप अँड स्क्वेअर लेग त्या दरम्यान 3 क्षेत्ररक्षक आढळले आणि त्याचमुळे नो बॉलचा इशारा दिला गेलेला आहे. इतकी चांगली गोलंदाजी अरुण पारचेची, पण कुठेतरी क्षेत्ररक्षण त्यांनी पाहिलं नाही आणि म्हणूनच ती अडचण आता वाढलेली आहे. पुढचा बॉल फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटर खेळलेत. खेचून मारलाय. हॅमर केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील. सिंगल होते कंप्लीट. एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे.
गणेश डावेकर यांच्यासाठी लगातार 2 षटकांसाठी 1000 रुपये राहुल कश्यप. चला वेळ संपलेली लक्षात घ्या. पुढच्या षटकामध्ये 30 सेकंडच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक घ्यावे लागतील. स्कोर 76. पुढचा बॉल अरुण परचे. बॉल रोटेट झालाय का? येस, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतल्या दिशेने रोटेट झाला आणि म्हणूनच त्या ठिकाणी पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. चला फलंदाजांनी DRS कॉल केलाय. चला जाऊया पुन्हा एकदा tenniscricket.in घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. मागच्या बॉलवर आपण नजर टाकणार आहोत. धीम्या गतीनं वेगवेगळ्या अँगल्स त्या घटनेला पाहणार. एकत्र येऊ नका, एकत्र येऊ नका. फिल्डर आपापल्या जागेवर थांबा, आपापल्या जागेवर थांबा. एकत्र येऊन काय होणार नाहीये. आपापल्या जागेवर थांबा. निर्णय येईल तुमच्यापर्यंत. निर्णय आल्यावर लगेच आम्ही त्याची माहिती देऊ आणि पुन्हा एकदा पूर्ववत होऊ. वेळ महत्वाची आहे, तुमचा खेळ महत्वाचा आहे. तुमचा खेळ पाहण्यासाठी आपण सर्वजण आलेलो आहोत. तर पाहूया नेमकं काय घडतंय आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला काय पाहायला मिळेल. येस, फेअर बॉल. नेक्स्ट बॉल 76 आणि ताकद आहे. सांगताय समोरच्या गोलंदाजाला तुझ्याकडे अनुभव तर माझ्याकडे प्रतिभा. मिड विकेट क्लिअर. 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर हल्ला बॉल, सिक्सर. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्कोर 82 झालेला आहे. कुनकाई शितलाई विटावा ज्यामध्ये एक स्कोर आहे सुहास पवारचा 63. 23 बॉल्स, 6 षटकार, 4 चौकार. गणेश डावेकर आता स्ट्राईकवर पोहोचतील. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मी जी चर्चा केली होती 3 आकडी धावफलक पुन्हा एकदा त्याच विषयावर मिळतोय. पण मला खोटं ठरवणारा गोलंदाज कोण ते पाहूया आता. बॉलिंग ट्रॅकवर आता जगदंबा SP वॉरियर्स या संघाकडून इकॉनॉमिकल राहण्यासाठी, फलंदाजाला रोखण्यासाठी, धावा बनवण्यापासून गोलंदाज येतोय. नेमका कोण? तर अनिकेत प्रजापती यांनी शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. स्कोर तर चांगलाच मॅनेज केलाय. 82 लॉस ऑफ 2. सुनीत निकम जेव्हा पहिल्या षटकात बाद झाले त्यानंतर पूर्णपणे आता जबाबदारी सुहास पवार एकट्याने उचललेली आहे. 63. चला टाइम संपलाय. 30 सेकंडच्या आतमध्ये 5 घ्या. तुम्हाला अगोदर सूचना दिली होती. टाइम संपलाय. 30 सेकंडच्या आतमध्ये 5 घ्या. फास्ट फास्ट चला, लवकर लवकर लवकर. 30 सेकंडच्या आतमध्ये 5 घ्या. 1 2 3 4 4च आहेत. वेळ संपली आहे त्यांची. हॅलो, कंपल्सरी घ्यावं लागेल. 32 मिनिटं झाले. 32. चला चालू ठेवा, चालू ठेवा मग. हा, ऑनफिल्ड अंपायरच आता आपण टाइम तिकडेच मॅनेज करूया. कारण आता चला 6व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर आता बॉलर येत आहेत अनिकेत प्रजापती. ओव्हर द विकेट. प्लेसमेंट चांगली आहे आणि इकडे बक्षीस लागतंय आणि हे प्लेसमेंट करते. वा, जे बक्षीस जाते आहेत. आपण थोडं थांबा. स्ट्रायकर सेंडला सुहास पोचतायत. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 83 वर. 83 लॉस ऑफ 2. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. सुहास पवारला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी देता येईल तोच प्रयत्न प्रत्येक फलंदाजाचा राहिलेला आहे. संघभावना खूप महत्वाची आहे आणि संघभावना महत्वाची असताना संघासाठी कोण चांगला खेळतोय त्याला किती संधी मिळावी हे देखील तुम्हाला ठरवायचं आहे. आणि म्हणूनच जास्तीत जास्त संधी मिळावी सुहास पवारला. त्यासाठी प्रत्येक फलंदाज आपलं सॅक्रिफाईस देताना पाहायला मिळालाय. कारण सुहासकडून तो खेळ मिळालाय आतापर्यंत कुनकाई शितलाई विटावा संघाला. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अनिकेत थोडासा दबाव आता अनिकेतच्या गोलंदाजीवर सुद्धा दिसतोय. बॉल एक्स्ट्रमच्या बाहेरून वाईड बॉलचा इशारा. एकदा वाढते. स्कोर झालेला आहे 84. 84 लॉस ऑफ 2. झालेत आणि सुहासने स्ट्राईक घेतली आणि तो संघासाठी का खास आहे
त्याची कामगिरी किती झकास आहे ते पाहायला मिळालंय. लॉंग ऑर क्लिअर, लांब लचक षटकार. 90 लॉस ऑफ 2. जेव्हा जेव्हा स्ट्राईक घेतोय तेव्हा तेव्हा फक्त आणि फक्त ए स्ट्राईक करतोय. या रजनी सत्रामध्ये ज्यांना झोप आली त्यांची झोप उडवणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता सुहास पवारची पाहायला मिळाले. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. पुढचा बॉल अनिकेत प्रजापती, कमबॅकची अपेक्षा, पण फुलटॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जातं. पण आता मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते पण हा नो बॉल होता. जरी झेल टिपला असता तितकं नुकसान नसतं झालं. सर्व काही योग्य त्या पद्धतीने चालू आहे. लगेचच पंचांना चॅलेंज केलेलं आहे फिल्डिंग टीमने. चला चेक चेक चेक. हे चला पूर्वेश प्रताप सरनाईक 11 कॅप्टन टीम लिस्ट अपडेट करायला या. अजूनही तुम्ही आला नाही. पूर्वेश सरनाईक 11 चला कॅप्टन लवकरात लवकर अपडेट साठी या. या षटकानंतर टॉस होणार आहे. ही माहिती वेळोवेळी आम्ही देतोय. तुमचे टीम लिस्ट अपडेट नाही झाले. Check, check, sound check 1, check 2, mic check 1. This is the time for the sound check. Hey, 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 sound check 1. Check, sound check 1, check 2, mic check 1. This is the time for the sound check. Check. नो बॉल आहे आणि फ्री हिट मिळणार आहे. फलंदाज सुहास पवारला 71 वरती पोहोचलेले आहेत. त्यांचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आतापर्यंत आजच्या दिवसाला सर्वोत्तम राहिलेला आहे. 93 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. कुंकाई, शिदलाई, विठावा. नेक्स्ट बॉल अनिकेत आणि अनिकेतला दाखवलं आसमान. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार, थेट रस्त्यावर सिक्सर. Sound check 1, check 2, mic check 1. This is the time for the sound check. Hey, hey. जबरदस्त परफॉर्मन्स सुहास पवारचा पाहायला मिळतोय. वाय ही इज बेस्ट इन आयकॉन कॅटेगरी. त्याचं व्यवस्थित उदाहरण, व्यापक उदाहरण, प्रतिभावंत खेळाडू तो का आहे त्याची महती देणारी ही त्याची इनिंग. 77 वर ते खेळत आहेत. स्कोअर झालाय 99. कुंकाई, शितलाई, विटावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाहूया पुढच्या 3 बॉलवर कुठपर्यंत पोहोचेल सुहास पवार आणि कुठपर्यंत पोहोचेल कुंकाई, शितलाई, विटावाचा स्कोर कार्ड. स्कोर झालेला आहे 99. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 षटकार, 4 चौकार, 26 चेंडू, 77 धावा, 296 चा स्ट्राईक रेट. हा स्टॅट आहे सुहास पवारचा. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आलंय या TWPL मध्ये. सुहास पवार नावाचं काऊ कॉर्नर क्लिअर, सिक्सर, स्कोर 3 आकडी. वन 105 धावा. कुंकाई, शिंदाई, विटावा लगातार 2 षटकार तर खेचलेले आहेत. अजूनही 2 बॉल्स बाकी आहेत. बाउंड्री विकेट प्रजापती. आता संधी आहे प्रजापतीला. विकेट मिळेल का? प्रयत्न चालले होते. काऊ फलंदाज जे फक्त साथ देण्यासाठी आलेले आहेत खेळपट्टीवर, हे एन्जॉय करतात सुहास पवारची बॅटिंग. आणि शेवटचा बॉल नक्की या पहिल्या डावाचा स्कोर 107 107 लॉस ऑफ 2. शेवट या पहिल्या डावाचा कसा होतो पाहूया. अनिकेत प्रजापती पहिल्या षटकाचा, पहिल्या डावाचा, प्रत्येक षटकाचा आढावा जर घेतला तर फक्त आणि फक्त एकच नाव, सुहास पवार, सुहास पवार, सुहास पवार. शेवटच्या बॉलवर घेतलाय धमाकेदार चौकार. कुंकाई, शितलाई, विटावा 111. जिंकण्यासाठी 36 चेंडू. SB वॉरियर्सला जाऊया क्रॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतात को अँकर मिस
Okay, thank you so much. So let's start with क्या हो गया? मी विनंती माननीय सन्माननीय मनोज प्रधान साहेब यांना की त्यांनी धराव मत. आपल्या उपस्थित नाणेफेक करावी. सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस चे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष माननीय मनोज प्रधान साहेब यांच्या शुभ हस्ते आणि Okay, so let's start with the next toss then. I would invite the captains of Sahyog Challengers and Purvesh Sarnayak 11. ये दोनों की टीम के जो कैप्टन्स हैं उनसे रिक्वेस्ट करूंगी तो प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द नेक्स्ट टॉस. और बुलाना चाहूंगी मिस्टर मनोज प्रधान साहिब जी को स्टेज पे फॉर द टॉस. Hello. सो मैं चाहता हूँ आपके हाथों से ये टॉस हो. मॅम जस्ट अ मिनिट आय गोइंग टू हॅलो सुहास पवार आपण बक्षिसाकडे जाऊ आणि आपलं अर्धशतकाचे जे रोख रुपये 5,000 आहे बक्षीस प्राइस ते माननीय मनोज प्रधान साहेब यांच्या शुभ हस्ते आपण स्वीकारावं. टॉस बॉक्सिंगकडे याला Okay, so म्हणतात पवारची दोनों power. कैप्टन्स आ गए. हम टॉस ही भूल गए. सर दोनों साइड आप दिखा देंगे दोनों कैप्टन्स को. दोनों कैप्टन्स देख लेंगे प्लीज. Who's going to take the call? परमिशन मैंने ली दूसरे कैप्टन से. सीधा भूल गया मैं ही. इतना ओके आप रेडी है? ओके चलिए. ओके कौन जीता टॉस? आप ही जीते हैं टॉस. आपको पहले से पता था क्या कि क्या आने वाला है? अभी कुछ नहीं है, ऐसा कुछ नहीं है. ओके सो आप क्या चूज करने वाले हैं? बॉलिंग फर्स्ट. रीजन फॉर चूजिंग बॉलिंग? फर्स्ट मैच में बॉलिंग से ही जीता हूँ ना, इसलिए अभी. सब यहाँ पे मुझे लग रहा है कि जितनी भी टीम्स बॉलिंग चूज कर रही है वही जीत रही है. बिकॉज स्टार्टिंग से मैं यही देख रही हूँ सब बॉलिंग चूज कर रहा है. आपको लगता है जो अभी तक चलता आ रहा है उसे रोक पाएंगे? नहीं, ऐसा नहीं है, लेकिन जो अच्छा क्रिकेट खेलेगा वही जीतेगा. हर कैप्टन इतना पॉलिटिकल आंसर दे रहा है सर. एक कैप्टन मतलब वो नहीं हर कोई सेम आंसर दे रहा है. ऐसे कैसे? कुछ तो बोले कि नहीं. लेकिन थोड़ा सा तो होना चाहिए कि नहीं हम जीतेंगे. मैं सोच मतलब मैं कैप्टन के पास जा रही हूँ बात करूँ. मुझे लग रहा है एक कैप्टन तो अभी धुरंधर निकल के आएगा जो ये बोलेगा हम जीतेंगे. हर कोई बोल रहा नहीं चलते हैं सब साथ में. ऐसा नहीं होता सर. मतलब आप कैप्टन है तो ऐसा जवाब भी दीजिए कि लगे कि कैप्टन है. ओके चलो नहीं चलो दोनों कैप्टन्स को मैंने इतना बोला. अभी मैं दोनों कैप्टन से सेम सवाल पूछ रहा हूँ. कितने % चांसेस आपको लग रहा है कि आपकी टीम जो है ये ट्रॉफी लेके जाएगी? 100%. आपको क्या लगता है? हम भी 100% कोशिश करेंगे. अभी ऐसा लग रहा है मैं लड़ाई ना करवा दूं मैच से पहले. ओके सर आपसे मैं बात करना चाहूंगी. आप जो है सर आपकी पर्सनालिटी एकदम मुझे लगा कि नहीं बहुत पॉजिटिव और एक बहुत मतलब अदब से. तो मैं आपसे पूछना चाहूंगी मेरा क्वेश्चन ये रहने वाला है. आज मैं देख रही हूँ कि ऐसा लग रहा है त्योहार चल रहा है. दिवाली का त्योहार चल रहा है. यहाँ पे क्रिकेट एक रिलीजन बन चुका है और वो क्रेज आप देख सके कितना क्रेज है. ये है क्रेज 3 बजे भी था धूप में और वही क्रेज अभी यहाँ पे भी है. होने के बाद भी मुझमें वही क्रेज है. सो क्रिकेट में मुझे लगता है कोई जादू है. तो मैं चाहता हूँ कुछ शब्द आप सबके लिए मेरे लिए भी मैं चाहता हूँ सबके लिए प्लीज बोले. सबसे पहला तो अभिजीत और निखिल के बारे में 2 शब्द कहूँगा. सर्वात प्रथम तर आपण मला या ठिकाणी बोलवलं व सगळ्यांची भेटायची व बोलायची एक संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले आभार. क्रिकेट मॅडम इज अ रिलिजन अँड आय थिंक ही हॅज क्रिएटेड क्वाईट अ टेम्पल हिअर. सो 16 टीम्स ज्या आज ह्या ठिकाणी आल्यात त्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. मे द बेस्ट टीम विन. अर्ध्या टीम्स ह्या आमच्या मित्रांच्याच आहेत पण लेट जेन्युइनली द बेस्ट टीम विन. आणि अतिशय सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलं आहे. मी आज फक्त एका दिवसासाठी आलेलो पण निश्चित आता पुढच्या 2 दिवस पण मी येणार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा. आपली ही ठाण्याची जी आता कॉम्पिटिशन आहे ती महाराष्ट्रभर अशीच पसरावी ही शुभेच्छा आपल्याला देतो. थँक्यू सो मच. एक क्वेश्चन मैं पूछूंगी जिसका आपको पॉलिटिकल आंसर नहीं देना है. आपकी फेवरेट टीम कौन सी है? मेरी फेवरेट टीम अभिजीत पवार की टीम है क्योंकि वो मेरा दोस्त है. और आपका फेवरेट प्लेयर कौन सा है? जस्ट अभी जिसकी बैटिंग देखी है ये हमारे सातारा से आए पवार साहब. अरे क्या बैट पवार हमको
हमको नाम ही पवार बहुत पसंद है, राष्ट्रवादी से ताल्लुक रखते हैं. कॉन्ग्रॅच्युलेशन्स अँड प्लीज कम ऑन स्टेज. फिनॉमिनल बॅटिंग. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हा जर सीझनचा प्लेअर असता तर हा नक्की IPL खेळला असता. माझ्या वतीने फ्रॉम युअर हँड्स 5,000 रुपयाचं पारितोषिक. इतनी हल्की तालियां किसी ने डिनर में किया गया है. Okay, thank you so much. Thank you so much. It was lovely talking to you. Thank you so much. Thank you so much, sir. Okay, so यहाँ पर हमारे साथ सुहास Okay. पवार थे जिनको 5,000 कैश मिला है. बोलने तो रहे, एक बार पता चलना चाहिए था. यहाँ पे इन्होंने हाफ सेंचुरी ली थी. और जो हमारे साथ थे मिस्टर मनोज प्रधान साहब जी, उन्होंने 5,000 का यहाँ पे रिवॉर्ड दिया है उनको, बिकॉज उन्होंने हाफ सेंचुरी मारी. बहुत ही अमेजिंग खेला है. आप मुझे ऐसे देख रहे, कुछ बोलने वाले मुझसे? अभी तो बहुत बोल रहे थे. बल्ला बोलते उनका बल्ला, वो नहीं बोलते, उनका बल्ला बोलता है. पवार के नाम की पावर आपने देखी यहाँ पर. अब यहाँ पर ये चेस कैसे करेंगे सेकंड इनिंग में, है की नाही? साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुहास पवार, नावामध्ये सुहास, फलंदाजीचा सुगंध आणि पवारची पॉवर. क्या बात आहे. 5,000चं रोख पारितोषिक सन्माननीय मनोज प्रधान साहेब यांच्या वतीनं त्यांना इथे प्रदान करण्यात आलं. आणि Over to Combox for the next inning. Commentary, please. धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत. चालू असलेली मॅच च्या दिशेने जाऊयात. काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये सुहास पवार यांची पाहायला मिळाली. पाहूयात दुसऱ्या इनिंग मध्ये तशीच काहीतरी चांगली इनिंग ऋतिक पाटील यांच्याकडून पाहायला मिळेल का? कारण की ऋतिक पाटील ऑल इंडिया आयकॉन म्हणून आपल्याला जगदंबा SP वॉरियर्स टीम कडून खेळतायत. पाहूयात बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहेत. गोलंदाजी मार्क वरती देखील सुहास पवार सज्ज होत आहेत पहिला चेंडू टाकण्यासाठी. यावेळेला पहिला चेंडू अल्टी पलटी, काय स्ट्रोक खेळलाय. तुम्ही मारले तर आम्ही देखील मारणार हे सांगत असताना पहिल्या चेंडूवरती ठोकलाय चौकार. ऋतिक पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग जरूर झाली नाही, परंतु या मॅचला नक्कीच आपल्या टीमच्या बाजूने एक चांगली इनिंग साकारण्याचा प्रयत्न करणार यात मात्र शंका नाही. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. मिस टायमिंग झालाय. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडूला जज जरूर करत होते, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. चेंडूची फेकी होईल तोवर मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली आहे. धावफलकावरती 6 या धावसंख्येवरती. तर पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला गॅप शोधू शकले नाही. शॉर्ट पॉइंट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या अगदी हातामध्ये चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सुहास पवार यांची. पहिल्या मॅच मध्ये या मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग, आता आपल्या संघासाठी गोलंदाजीसाठी आलेत. पॉवर प्लेचं पहिलं मॅन्डेटरी षटक हाताळण्यासाठी सज्ज आणि अजूनपर्यंत खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला गती परिवर्तन, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच सांगतात इट इज अ वाईड बॉल. अपेक्षेने पाहिलं होतं पंचांकडे, परंतु पंच शेवटच्या क्षणाला मात्र 2 हात समांतर दाखवत आहेत. तर धावसंख्या पुढे सरकली ती 1 ने. यावेळेला चांगला चेंडू आहे, अगदी गुड लेंथ वरती टाकला चेंडू होता. थोडस चेंडूने हरकत देखील केली होती या चेंडूवरती. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. येतोय डॉट बॉल. जर या मोठ्या टार्गेटला जर चेस करायचं असेल जगदंबा SP वॉरियर्स टीमला, तर पहिली 2 षटकं खूप महत्वाची असतील. तर पाहूयात या 2 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत पोहोचतोय
पंच सांगतायत की रिव्ह्यू घेतला जातोय बॅटिंग टीम कडून. यस, रिव्ह्यू घेतला जातोय. तिसऱ्या पंचांची दाद मागितली जाते. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम टेनिस क्रिकेटची पूर्ण टीम करते. जे प्रेक्षक YouTube लाईव्हच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेलेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. पाहूयात डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचांची निर्णय मात्र जो आहे तो कोणता येतोय त्याच्या नजरा मात्र प्रत्येकाच्या लागल्यात. अंपायर्स फेअर डिलिव्हरी. यस, फेअर डिलिव्हरी आहे. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स खेळले तर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत. चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जर पाहिली तर जगदंबा SP वॉरियर्स टीमची धावसंख्या धावफलकावरती लागतायत 11 धावा. चांगली सुरुवात जरूर झाली परंतु हवी तितकी म्हणता येणार नाहीये कारण की एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे. 112 धावांचं टार्गेट आहे आणि ते करत असताना मात्र धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धावफलकावरती लावल्यात पहिल्या षटकामध्ये. योगेश गंबे आणि ऋतिक पाटील ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा नवीन षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत अश्विन हेगडे. अश्विन हेगडे यांना पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली कामगिरी अश्विन यांनी केली होती. पाहूयात ह्या मॅच मध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतायत. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ. स्ट्रायकिंग मध्ये योगेश गंबे. मागच्या सीझन 1 चे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट देखील होते योगेश गंबे. नक्कीच या मॅचची एक मोठी जबाबदारी असेल. नेहमीच 360 बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि आज मात्र ह्या भव्य दिव्य मैदानावरती या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये कशी फलंदाजी करतायत पाहूयात. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग योगेश गंबे यांची पाहायला मिळाली परंतु संघ पराभूत जरूर झाला. परंतु पाहूयात ह्या मॅच मध्ये कशा पद्धतीने कमबॅक करतोय संघ. त्यावेळेला पहिला चेंडू शफल होऊन फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बराच काळ चेंडू हवेमध्ये जरूर राहिला परंतु दोन क्षेत्ररक्षकांच्या होऊ शकलं नाही. परिणामी तिथे 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला अगदी खोल टप्प्याचा चेंडू होता. कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु ऋतिक पाटील एक धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करत होते. कम्युनिकेशन थोडंसं कमी जरूर पाहायला मिळालं परंतु योगेश गंबे यांनी लगेच नकार दिला. ऋतिक पाटील थोडक्यात बचावले तसं मला काही हरकत नाही. जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र काहीतरी बात बनू शकली असती. परंतु पाहूयात पुन्हा एकदा अश्विन सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्क वर. यावेळेला देखील लो फुलटॉस चेंडू होता. बॅटची लिडिंग एज चेंडू येतोय शॉर्ट थर्डमॅन मध्ये. पुन्हा एकदा एक सिंगल मात्र कंप्लीट होते. मोठं टार्गेट चेस करायचं असेल तर तुम्हाला मैदानामध्ये आता चौकार षटकारांचा पाऊस नक्की पाडावा लागेल कारण की 112 धावांचा पाठलाग करायचा आहे 36 चेंडूंमध्ये. स्ट्रायकिंग मध्ये पुन्हा एकदा ऋतिक पाटील ज्यांच्या बॅट मधून 2 चौकार आपण पाहिलेत. तेच ऋतिक पाटील स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल अतिशय वेगाने मात्र बॅटचा फ्लो ओपन केला होता परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. बॅटची लिडिंग एज घेतली चेंडूने परंतु एक धाव मात्र कंप्लीट केली. एकेरी सिंगलने मात्र पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. 15 धावा धावफलकावरती.
पुन्हा एकदा अश्विन सज्ज, चांगली गोलंदाजी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दाखवत असताना अश्विन यावेळेला कुटप्याचा बॉल होता, शॉट ऑन पुल करायचा होता, प्रॉपर टायमिंग जरूर नाहीये, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आता मात्र घेतलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक जज करत होते ह्या चेंडूला, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिला हा चेंडू. LED स्क्रीन वरती देखील पाहू शकतो आपण प्रयत्न कशा पद्धतीने केला गेला होता क्षेत्ररक्षकाकडून, परंतु 4 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. पुन्हा एकदा अश्विन सज्ज शेवटचा चेंडू टाकण्यासाठी या षटकातील. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अकुटप्प्याचा बॉल जरूर होता, परंतु अतिशय वेगाने टाकला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. षटक क्रमांक 2 देखील इथे समाप्त. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली पाहायला मिळते. बिनबाद 19 धावा. जिंकण्याचं समीकरण जर पाहिलं तर अजूनही 24 चेंडू आणि 93 धाव्यांची गरज. 24 बॉल्स रिक्वायर्ड, 93 रन्स. टार्गेट मोठा आहे. परिणामी आपण पाहू शकतोय सुहास पवार यांची पहिल्या इनिंग मधील बॅटिंग. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक सुहास पवार यांच्या नावावरती राहिलं. आजच्या दिवसामध्ये आपण विकेट हॅट्रिक देखील पाहिली आणि ह्या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक देखील पाहिलं. फक्त आता मेडनवर पाहायची बाकी आहे. आणि विकेट हॅट्रिक त्याचबरोबरीने वैयक्तिक अर्धशतक, त्याचबरोबरीने मेडनवर टाकणाऱ्या गोलंदाजासाठी आणि विकेट हॅट्रिक घेणाऱ्यासाठी D99 प्रोप्रायटर गणेश दाबेकर यांच्याकडून शूज स्पॉन्सर केले जातील. आणि अर्धशतक लगावणाऱ्या बॅटरला लेजेंड एडिशन बॅट D99 ची देखील स्पॉन्सर केली जाईल. या अतिरिक्त पारितोषिका आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. फुल टुर्नामेंट फायनल मॅच पर्यंत ही सर्व पारितोषिका आहेत, लक्षात असू द्या. यावेळेला मात्र चौकार आलाय ऋतिक पाटील यांच्या बॅट मधून. रिव्हर्स फटके खूप चांगल्या रीतीने खेळतात ऋतिक. यावेळेला बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने उडवलंय. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. काय फटका सजवलाय. पुढचे बॅकफुटला गेले, समोरच्या दिशेने फोर्स केला चेंडूला. मिड ऑफ लॉंग ऑफ आतमध्ये होते आणि त्याचा फायदा घेत असताना मात्र 4 धावा इथे मिळवल्यात ऋतिक पाटील यांनी. ऋतिक पाटील यंदाच्या हंगामामध्ये देखील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि नुकतीच जर पाहिली तर ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये देखील आपली पहिली वैली कार ऋतिक पाटील यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. तेच ऋतिक पाटील स्ट्रायकिंग एंड वरती. तू मॅच आपल्या संघाला जिंकून देतायत की नाही त्यांच्या नजरा मात्र प्रत्येकाच्या लागल्यात. पाहूयात. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॅटर देखील मिस आणि यष्टीरक्षक देखील बीट होत आहेत. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा होतोय 22चा चौकार. पहा मैदानामध्ये प्रयत्न होत आहेत आणि प्रयत्नांना देखील तिथे यश येताना पाहायला मिळत आहेत. जेव्हा तुमची चांगली वेळ असते तेव्हा तुम्ही जे काही कराल ते तुमच्या बाजूने काही चांगलं घडत असतं आणि इथे देखील तशीच काही बाब मैदानामध्ये घडताना ऋतिक पाटील यांच्या बाजूने. यावेळेला मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये. स्वतः सुहास पवार चेंडू खाली आलेत आणि ऋतिक पाटील यांच्या खेळीला मात्र इथं पूर्णविराम लागतोय. पहिला गडीगारत फलंदाज बाद. चांगली बॅटिंग ऋतिक पाटील यांची पाहायला मिळत होती. वैयक्तिक 19 धावांची खेळी ऋतिक पाटील यांनी साकारली, परंतु एक मोठी इनिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे विकेट जाताना पाहायला मिळाली. पवार यांची पॉवर आपल्याला मैदानामध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळाले आणि
टेनिस क्रिकेट मध्ये पवार या आडनावाने एक आगळीवेगळी छाप सोडली आहे. हॅलो हॅलो रमेश पवार असतील, Thank you. सुहास पवार असतील, चेक त्याचबरोबरीने, चेक 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 रमेश पवार असतील, चेक असे चेक अनेक नामवंत चेक चेक खेळाडू चेक चेक पवार आडनावाचेच चेक, आहेत. आणि चेक, या मॅच मध्ये देखील चेक, सुहास पवार चेक पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला अर्धशतक लगावलं आपल्या टीम साठी. चेक चेक आणि, आता गोलंदाजी मध्ये चेक. देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. चेक माननीय हॅलो ऋषिकेश माने साहेब यांचं आगमन यावेळी व्यासपीठावर झालंय. त्यांचं हॅलो मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्मानित ऋषिकेशजी माने साहेब यांचं आगमन वेलकम. नवीन बॅटर शिवा कश्यप राधे मैदानामध्ये दाखल होत आहेत. हॅलो एक मिनिट. शमशेर शमशेर 11 ओन टीमचे शमशेर इथे आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम शमशेरजी. गो टू कम बॉक्स. थँक्यू. एक सिंगल मात्र इथे घेतली जाते. शिवा कश्यप यांच्या बॅटमधून मात्र ही धावा येताना पाहायला मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरकले 33. सुहास पवार थोडस गोल क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहे. डीप पॉइंट, एक एक्स्ट्रा कव्हर्स, एक लॉंग ऑन, एक मिड ऑन आणि एक डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षण सजवलंय. यावेळेला अतिशय वेगाने टाकलेला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न योगेश गंबे यामध्ये मात्र यशस्वी होताना पाहायला मिळत नाहीयेत. आणि 3 षटकांचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. धावसंख्या जर पाहिली तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 79. 18 चेंडू 79 धावेंची गरज असेल. मॅच मध्ये जर पाहिली तर पकड आता मजबूत केली आहे. चेक 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 चेक. हॅलो 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 शमशेर यांचं आगमन मी विनंती करेन. कमिटीचे शमशेर यांचं स्वागत या ठिकाणी माननीय निखिलजी मुजोडे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या शमशेर कळवा जो संघ आहे ओन टीम त्याचे सदस्य आहेत आणि आज त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे. मी विनंती करेन की ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या सन्माननीय अध्यक्ष निखिल मुजोडे साहेब यांनी मान्यवरांचं हार्दिक स्वागत करावं. आइए शमशेरजी. ओन कमिटीचे मेंबर सुद्धा आज आपल्या ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगच्या या व्यासपीठावर आपण पाहत आहात. खरंच क्रिकेट हे खेळ सर्वांचा आहे, त्याच्यात अडथळे नाही आहेत आणि त्यांची उपस्थितीबद्दल सन्माननीय अध्यक्ष निखिलजी बोजोडे साहेब यांच्या हस्ते त्यांचं इथे हार्दिक स्वागत कर. आणि कमिटी मेंबर हे प्रेम आहे आणि एकोपा आहे. क्रिकेटची वाट ठाण्यातली मोठी करायची आहे. आनंद सर आज आपल्या या स्पर्धेमधलं घटक आहेत हे महत्त्वाचं आहे. ही स्पर्धा ठाणे शहराची, जिल्ह्याची, ठाण्याच्या मातीची. वेलकम शमशेर सर. थँक यू व्हेरी मच फॉर युअर कमिंग. ओव्हर टू कॉमबॉक्स. थँक्यू बंडी सर. सगळ्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा अश्विन सज्ज होत आहेत. रुस्तमजी एंड कडून गोलंदाजीसाठी चौथं षटक टाकण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती शिवा कश्यप आपण पाहतोय सामना करतील. थोडेसे गोलंदाज अश्विन थोडेसे फंबल होत आहेत गोलंदाजी मार्क वरती. हळूहळू जर पाहिलं तर शितलाई कुंकाई विटाबा संघ या मॅच मध्ये मात्र पकड मजबूत करताना पाहिलं. यावेळेला समोरच्या दिशेने फोर्स केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय TWPL षटकार. प्रयत्न करतायत मैदानामध्ये शिवा. मॅच अजूनही संपली नाहीये असं दर्शवतायत. या 6 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली आहे.
39 धावा धावफलकावरती. तर बॅटा पुन्हा एकदा यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खोल टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मात्र चूक झाली जरूर, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये थ्रो करतील तोवर मात्र 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते 41 या धावसंख्येवरती. बॅटिंग करत असताना शितलाई कुंकाई विटावा टीमने देखील चांगली बॅटिंग केली आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी पूर्ण गोलंदाजाने केली. तर बॅटा पुढील चेंडू त्यावेळेला ऑन साइडला तडाका, स्टँड अँड डिलिव्हर. शिवा कश्यप यांच्या बॅट मधून मात्र हा मोठा फटका येतोय. 6 धावा, सिक्सर. काय फटका सजवलाय, ज्या वेगात टाकला होता त्या वेगातच मारलाय. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र फेकून दिला शिवा कश्यप याने. एक मोठा फटका येताना पाहायला मिळाला. या षटकातील दुसरा षटकार शिवा कश्यप यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते 47 वरती. शेवटचा चेंडू या षटकातील. चांगली बॅटिंग शिवा कश्यप. जर सुरुवात जर अशा पद्धतीने झाली असती तर ह्या मॅचचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटला जर तर स्थान नाहीये. तुम्ही त्या क्षणाला काय करताय त्याला खूप महत्व आहे. तर बॅटा पुन्हा एकदा अश्विन सज्ज होत आहेत. त्यावेळेला चांगला चेंडू, अगदी खोल टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पाहायला मिळाला. मिनी हेलिकॉप्टर देखील फटका सजवला शिवाय आणि परंतु एक धाव घेऊनच समाधानी राहत आहे. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होत आलेत आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकले ती 48 धावांवरती. समीकरण जर आता पाहिलं तर 12 चेंडू 64 धावांची गरज. मैच खूप दूरवरती आहे. अभी यहाँ पर जीतने के लिए दवा की नहीं तो दुआ की जरूरत होगी टीम बॅटिंग करणाऱ्या टीम जगदंबा SP वॉरियर्स टीमला, कारण की खूप मोठं टार्गेट आहे. सुशांत चव्हाण भोला एक वेगवान गोलंदाज आहेत. अंडर 22 चा हा खेळाडू आणि खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होताना नेहमी पाहायला मिळते. पाहूयात या TWPL मध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतायत. 12 चेंडू 64 ची गरज आहे. मॅच दूरवरती आहे, परंतु इथून देखील चांगली कामगिरी केली गेली तरी देखील मॅच जिंकू शकतो बॅटिंग करणारा संघ, नाही असे नाहीये. तर बॅट पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज सुशांत. पहिला चेंडू वेगवान, अगदी पायाचा वेध घेणारा चेंडू. पंच लेग बायची ही धाव मात्र दर्शवतायत. धावसंख्या अतिरिक्त धावा ऍड होत आहेत बाई लेग बायच्या स्वरूपामध्ये. 49 धावा धावफलकावरती आहेत. मॅच जर पाहिली तर पूर्णपणे आता थोडीशी झुकलेली पाहायला मिळते ती शितलाई कुंकाई विटावा टीमच्या बाजूने. तर बॅट पुन्हा एकदा सुशांत सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती. हो, यावेळेला वेगवान चेंडू लेग एसटी वरती टाकण्याचा प्रयत्न. अंपायर सांगतायत इट इज अ वाईड बॉल आणि येस वाईड +4 म्हणजेच 5 धावा इथे अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये ऍड होत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. आणि नशिबाची साथ मिळते ती बॅटर योगेश गंबे यांना, कारण की लेग एसटीच्या अगदी बाजूने चेंडू गेला होता. तर बॅट पुढील चेंडू यावेळेला कुटप्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये. चांगला पिकअप अँड थ्रो पाहायला मिळतोय. एक धाव मात्र कंप्लीट होते. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 55 वरती. तब्बल
112 धावांचा पाठलाग करतोय. धावसंख्या 55 धावा धावफलकावरती. शिवा कश्यप पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. आता जाता जाता गोड आठवणी फक्त घेऊन जाऊ शकतो बॅटिंग करणारा संघ, असं म्हणायला काही हरकत नाहीये. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हर्स मध्ये उडवलाय. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. खूप चांगला झेल पकडत असताना शिवा कश्यप यांचा खेळ समाप्त होतोय. फलंदाज बाद. फटका खूप चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने जवळजवळ 10 ते 12 पावलांचा रनअप चेस केला आणि तिथे मात्र एक वेल जज कॅच पकडला गेला. फलंदाज शिवा कश्यप माघारी परतलेत. सुमित नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. तर बॅटा सुमित पाहूयात कशी कामगिरी करतायत. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंगला योगेश गंभे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पहिला चेंडू आल्या शॉर्ट पूल करायचा होता. फटका फसलाय की येस, चेंडू जातोय मिडॉनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. असं वाटलं होतं की फटका फसलाय की काय, कारण की क्षेत्ररक्षक देखील चेंडूला जज करत होते, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मात्र हा चेंडू राहिला आणि सुमित यांनी मात्र आल्या आल्या 6 धावांनी मात्र आपलं वैयक्तिक खातं इथे ओपन केलंय. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय TWPL सिक्सर. काय फलंदाजी करतायत सुमित. थोडेसे उशिरा का होईना, परंतु लेट आले, परंतु थेट बॅटिंग मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न सुमित यांच्या माध्यमातून केला जातोय. धावसंख्या झटपट पुढे सरकले ती 67. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि सुमित जे वादळ निर्माण करत होते ते वादळ मात्र इथे शांत केलंय सुशांत याने. फलंदाज बाद. मोठं टार्गेट चेस करतो आहे तो जगदंबा SP वॉरियर्स संघ. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी बाद 67 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी आता 6 चेंडूंमध्ये हव्यात बऱ्याच धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती सुनीत निगम सज्ज झाले शेवटचं षटक टाकण्यासाठी. स्ट्रायकिंग वरती योगेश गंभे असतील. पाहूयात कशा पद्धतीने बॅटल पाहायला मिळतंय. योगेश गंभे जाता जाता गोड आठवणी आपल्या साठी घेऊन जात आहेत की नाही पाहूयात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करताना पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग, एक मिड ऑन, एक लॉंग ऑन, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट असे 5 क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. यावेळेला पहिला चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न होता, परंतु धीम्या गतीने टाकला चेंडू सुनील यांचा. हवा तसा बॅटवर मात्र आला नाहीये. एक सिंगल कंप्लीट. तर बॅट पुढील चेंडू
त्यावेळेला चांगला चेंडू, अचूक टप्प्यावरती टाकला चेंडू. हॅलो. संदेशजी कवितके यांचं आगमन, मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक तरुण आणि एक सूचना आहे, बाहेर स्टेजच्या मागे MH02 CP 7394 मरून कलरची वॅगनर आहे. जर जी कोणाची असेल तर त्याने ती लगेच काढून घ्या, अन्यथा तिथे टोईंग जॅमर लावलं जाईल. MH02 CP 7394 जी कोणाची गाडी आहे त्याने ती तिथून लगेच काढून घ्यायची आहे. धन्यवाद. तर बॅटा ऑन साइडला खेळलेला हा फटका विजयाच्या दिशेने हळूहळू वाटचाल करतोय. तो शितलाई कुंकाई विटावा हा संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत जरूर झाला, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ मात्र या पूर्ण संघाने केलाय. यावेळेला स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगाने टाकला चेंडू, गॅप मध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. पुन्हा एकदा सुनीत गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेला रिव्हर्स खेळलेत, फटका चांगला आहे, चेंडू जातोय डीप पॉइंटच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर. एक जबरदस्त षटकार योगेश गंभे यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळालाय. उशीर झालाय. हे मोठे फटके अगोदरच जर आले असते तर मात्र या मॅचचं काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु शेवटचा चेंडू आहे शेष या षटकातील. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र विजय होतोय. शितलाई कुंकाई विटावा संघ, अभिनंदन टीम. आणि हाडलक जगदंबा SP वॉरियर्स संघ, आपण देखील खूप चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलात. तुम्हाला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात टॉस बॉक्स मध्ये आणि तिथे असतील आमच्या लेडी अँकर. हॅलो. हॅलो. संदेशजी कवितके यांना विनंती, त्यांनी टॉस बॉक्स आणि टॉस करून घ्यावा. सन्माननीय संदेशजी कवितके किंवा तिथे असतील O2 टॉस बॉक्स. संदेशजी कवितके यांनी आणि हर्षित सर, आपण देखील कृपया कॉम्बॉक्स मध्ये या. चेक. हॅलो. क्या कवितके यांना विनंती, आपण टॉस बॉक्सकडे प्रयाण करावं. या सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत. check. आणि या मॅचचा मानवनाचा पुरस्कार जाईल ज्याने ह्या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावलं आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना एक विकेट आपल्या नावावरती घेतली. ते आहेत 1 and 1 ओनली सुहास पवार, जिनका खाली जाए नवार उनका नाम है सुहास पवार.